7:54 ना, 7:54 पंच पहिला चेंडू फेकी केलाय निलेश. पुढचा चेंडू या ठिकाणी भाऊसाडी मस्त उडवलाय, जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. मात्र झेल होईल का? अप्रतिम झेल तिथे टिपलाय. तिथे होते अशोक भोईर, कोणतीही गलती केली नाहीये. काल झालेल्या आदईच्या मॅच मध्ये बेस्ट ऑफ फिल्डर या ठिकाणी नावाजला गेला होता तोच अशोक भोईर या ठिकाणी जबरदस्त झेल पकडतोय आणि पहिला मोहरा पहिला गडी बाद होतोय तो श्री मलंग वामनजे 40+ मास्टर या संघाचा डीजे. इथे आमचे नारिवलीचे ग्रामस्थ, नागावचे ग्रामस्थ आणि नावालेचे ग्रामस्थ ज्यांचा खूप मोठं योगदान या स्पर्धेला, विश्वनाथ शेठ मस्कर आणि त्याचबरोबर निघूचे ग्रामस्थ तसेच संदीप पाटील निघू यांचं सर्वांचं जबरदस्त योगदान या स्पर्धेला लाभलाय. सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आमचे भाचे वावंजेचे अजय भुईर हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. हा, अजय भुईर थोडेसे नाराज आहेत, मात्र मोठा मासा गळायला लागलाय आज. खरं तर नाही, रविदादा सोमवार आहे आणि एकादशी देखील आहे. तर मस्त कॅच पकडली आणि मस्त या ठिकाणी फटका चांगला होता भाऊ, जबरदस्त फटका होता. कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा जास्त हवेमध्ये चेंडू, उंची जास्त गाठली चेंडूनी आणि त्याचाच फायदा पडगे 40+ मास्टरांना झाला. पडगे 40+ मास्टरांचे मनसुबे थोडेसे गगनामध्ये आहेत, कारण काल त्याने 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली आहे आदईच्या टुर्नामेंटमध्ये. यस कल्पेश दादा, ज्यावेळेला तुम्हाला नंबर लागतो, ट्रॉफी मिळते ना, त्यावेळेला तुमचे मनसुबे जास्त असतात, चान्सेस जास्त असतात. मात्र या ठिकाणी बघा जबरदस्त फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळाला. मात्र चेंडू स्क्वेअर आहे, खराब चेंडू या ठिकाणी फेकी केलाय गोलंदाज निलेश भोईर याने. एक अतिरिक्त धाब्याने सांगितलं धावसंख्या, संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले. पहिले षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर या ठिकाणी पहिला मोहरा गारद करण्यात यश मिळाले निलेश भोईर याला. मोशिमसाठी हा चेंडू फेकी केला होता, या ठिकाणी डेंजर एंडकडे धावतोय. थ्रो थोडासा खराब या ठिकाणी फेकी केला, संतोष त्या ठिकाणी होता, मात्र या ठिकाणी त्याचाच लगेच फायदा 2 धाब्यांनी घेतला. या ठिकाणी थ्रो रविदादा जर चांगला फेकला असताना संतोषाने, तर मोशिमची गाडी या ठिकाणी, मोशिमचे पाय या ठिकाणी डकआउटकडे लोटले असते. सुभाष ठाकूर आहेत का तिकडे? हां, सुभाष ठाकूर जबरदस्त या ठिकाणी हां मस्त अडवला होता चेंडू, मात्र फेकी थोडीशी खराब सुभाष ठाकूर यांची होती. निलेशला चेंडू अडवता आला नाही आहे, त्याचाच या ठिकाणी फायदा उचलला. ते वामच्या संघाने 2 धावा आल्या. आता चेंडू मस्त कटवलाय, गॅप मोठी आहे या ठिकाणी. लहू बोरीचा पोचेल का? पोचलाय. लहू बोऱ्याने चांगला एफर्ट दाखवलाय, लहू बोऱ्याने चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाखवलंय, मात्र त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. लगेचच 3 धावा आल्या ऋषी आणि मोसीम. जबरदस्त या ठिकाणी धावगती पाहायला मिळाली. या 3 धावेने कल्पेश संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली आहे. शांत पद्धतीने चाललेला क्रिकेट. उशीर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, हे दोन्ही रायगड जिल्ह्यातील दादा संघ 40+ मास्टरचे. एका साईडला पडगे 40+ आणि त्यांना फाईट करते श्रीमलंग वामजे 40+. एक गडी बाद, 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 षटकांचा पहिला सत्र असणार आहे. वारंवार फिल्डिंगमध्ये या ठिकाणी परिवर्तन करत असताना आता संतोषला या ठिकाणी हलवलाय, संतोष आलाय. निलेश पुढचा चेंडू या ठिकाणी, चेंडू बघा दुखापत झाली असेल तर चला नाही, या डोक्यावरती चेंडू आदलला. पहिला षटक या ठिकाणी एका चेंडूचा खेळ बाकी पंच. तर याच दरम्यान तर नारिवली गावचे आमचे आदित्य गोरपेकर आणि पिंटू गोरपेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. चला एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू
आताचा चेंडू काय मस्त या ठिकाणी गतीने चेंडू फेकला. ऋषीला चेंडू समजला नाहीये आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 8 या धावसंख्येवरती. 4 मिनिटांमध्ये रविदादा 4 मिनिटांमध्ये षटक फेकलाय. जबरदस्त या ठिकाणी मी म्हणेन षटक फेकी केलाय गोलंदाज निलेश भोईर. चला वेळ घेऊ नका पडगे संघ. आपण 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायची आहेत. प्रीतम सर चला आपण वेळ घेऊ नका. मुन्ना पाण्याची व्यवस्था करा मला. भोईर सर मुन्ना जर पाहिला ना तर आमचे खऱ्या अर्थाने मुरबीचे जावय भूषण भाऊजी यांचा डावा हात म्हणून खऱ्या अर्थानं राईट हँड. हा प्रत्येक कामामध्ये हातभार असणाऱ्या ते आमचे मुन्ना. चला स्पीडअप करा. सुंदर असं क्रिकेट, जबरदस्त असं मैदान, नागाव 40+ हे मैदान आणि त्याच्यावरती ही चाललेली जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीची ही स्पर्धा आणि आमच्या विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही नागावच्या मैदानावरती चाललेली स्पर्धा. तर गोलंदाज आलाय संतोष भोईर. संघाच्या पॅकर संतोष भोईर यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. समोर फलंदाज आपण पाहतोय मोशिमने हा खेळलाय चेंडू. जबरदस्त फटका आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषाबाहेर. खणखणीत आलाय या ठिकाणी हा अर्धा डझन धावा देणारा षटकार. जबरदस्त फटका डीजे. तर 14 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. पहिला चेंडूवरती काय फटका खेळलाय मोशिमने. लाजवाब फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. मस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. निलेश भोईरने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मात्र संतोष भोईरच्या पहिल्या चेंडूवरती एक घणगती पहार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज असेल मोशिम. समोर फलंदाज मात्र गोलंदाज संतोष. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार मोशिम शेख याच्या बॅट मधून डीजे. धन्यवाद. आता मार्केट जाम केलाय या मोशिम शेख याने. तब्बल बॅक टू बॅक 2 षटकार धावसंख्या जाऊन पोचले 20 या आकड्यावरती. ज्या पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले ते संतोष भोईर नामक या गोलंदाजाच्या वरती. तिसरा हाही मारेल का संतोष भोईर. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 2 षटकारानंतर येणार हा आणखी एक 4 धावा वारेवर राहणार हा चौकार डीजे. च्या मॅच मध्ये राजेश गायकरने जशी फटकेबाजी केली ना तशीच फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते मोशिम शेखच्या माध्यमातून. जबल या ठिकाणी या खेळीचा विचार करता 5 चेंडूचा त्यांनी खेळ केलाय आणि 5 चेंडूमध्ये 21 धावा ठोकल्यात आपल्या टीमसाठी. मस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी मोशिम शेख याने. पुन्हा एकदा आमच्या डीजेला संधी मिळते. हा
फ्लोअर पद्धतीचा चेंडू फेकी केला, त्याला 2 षटकार बसले. शॉर्ट पद्धतीचे चेंडू फेकले, त्याला 2 चौकार बसले. या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा चेंडू फेकावा हा आता विचार करावा लागेल. या ठिकाणी यस संतोष भोईर याला पुढचा चेंडू या ठिकाणी घेऊन आले संतोष भोईर. पुन्हा एकदा आता मात्र फटका बसलाय आणि या ठिकाणी प्रीतम पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. प्रीतम पाटीलला माहित आहे मोशिमला जर जीवदान दिलं तर तो आमच्यावरती भारी पडेल आणि या ठिकाणी मोशिम शेख मैदानातून बाहेर. डीजे याच दरम्यान आमचे पडगे गावचे युवा नेतृत्व आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. तर योगेश दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले. योगेश दादा या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर जाऊया मैदानामध्ये. हम भी किसी से कम नाही आहे. जरी 2 षटकार 2 चौकार मला ठोकले असले तरी मीही संतोष भोईर आहे. चला योगेश शेठ भोईर, आपल्याला विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा झेल उडालाय. झेलवरती सुभाष ठाकूर आणि बॅक टू बॅक 2 हादरे. बघा पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, नंतरच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. डीजे का तुम्ही सिंपल पद्धतीने ते कळणार नाही. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. कल्पेश दादा स्कोरबोर्डवरती धावा किती आहेत? 3 गडी बाद 28 28 म्हणजे 14.00 च्या गतीने धावसंख्या उभारली आहे. पहिल्या षटकामध्ये यस बरोबर 2 षटक फेकण्यासाठी 10 मिनिटं घेतली आहेत ते पडगे संघानं, पडगे फोर्टिबस संघानं. मात्र पुन्हा एकदा येतोय निलेश भोईर, ज्याने पहिलं षटक फेकलं केलं होतं. यस पहिलं षटक ज्याने फेकलं होतं, खूप चांगलं षटक फेकलं होतं. 1 गडी बाद देखील केला होता आणि तोच पुन्हा एकदा येतो स्पेल दुसरं फेकण्यासाठी. हा वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज निलेश भोईर आणि समोर फलंदाज असेल ऋषी गोंधळी आणि आता त्याला साथ देईल पंकज पाटील. अशी जोडी मैदानामध्ये. चला दोन्ही संघांना विनंती असेल पुढची मॅच खेडूपाडा 40+ आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तुर्बे संघ, तुर्बे 40+ संघ. आपले दोन्ही संघांना एक आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस केला जाईल. चला जास्त वेळ घ्यायचं नाहीये. पडगे 40+ टीम मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. 28 धावा 2 षटकामध्ये आपण पाहतोय. निलेश आताचा चेंडू मस्त चेंडूपैकी केला या ठिकाणी निलेश याने. काय मस्त जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. आणि येस बघा सुभाष ठाकूर तिकडनं आवाज देतोय हुशार हुशार हुशार. किशोर आहेत का इकडे आमचे? यस उत्कृष्ट पक्वादवादक किशोरसाठी. आणि हा चेंडू आकाशामध्ये उडालाय पुन्हा एकदा त्या ठिकाणी अशोक भोईर. आणि आज अशोक भोईर जबरदस्त या ठिकाणी झेल पकडलाय, जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग ॲपेट दाखवलाय. पुन्हा एकदा आमच्या डीजेला संधी दिली आहे. गडी बाद म्हणजे
तर 4 चेंडू ऋषी खेळला, मात्र एकही धाव त्याला जोडता आली नाहीये. सलामीला गेला होता, मात्र आमचे कैलास पाटील खेडूपाड्याचे एक जबरदस्त खेळाडू, त्यांचं आगमन झालं. कैलास पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नौका फलंदाज मैदानामध्ये प्राचार्य करतोय. फलंदाज अशफाक भाई गेलेत मैदानामध्ये. अशफाक शेख, अशफाक देखील एक चांगला खेळाडू आहे. ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते ना, त्या त्या वेळेला संघाला तारणहार म्हणून अशफाक शेखकडे पाहिलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला 28 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. मात्र कल्पेश आता आताचा जर विचार केला ना, या मॅचमध्ये निलेश भोईर यांनी जाण टाकली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, 8 धावा आणि भाऊचा विकेट घेतला आहे. त्याच्यानंतर जो सलामीचं म्हणजे सलामीला भाऊ गेला होता, त्याच्यानंतर हा सलामीला गेलेला ऋषिकेश, त्याचं देखील या ठिकाणी दांडी गुल केली, त्याची देखील झेल उडाला, त्याला देखील बाद केला आहे. पुन्हा एकदा निलेश. आता चेंडू स्लोअर पद्धतीने फेकलेला चेंडू अशफाक याला समजला नाही आहे कधी चेंडू. मात्र पंच आमच्याकडे जरूर आलेत. पंचांनी सांगितलं हा गती सुवरहीन म्हणजेच व्हाईट चेंडू आहे, व्हाईट चेंडू फेकी गेला. अतिरिक्त धाबेचा चेंडू, अतिरिक्त धाबेने सांगितलं असं बरं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 30 या आकड्यावरती. यस यस, व्हाईट प्लस व्हाईट आणि एक 22च्या रूपाने धाव जोडली. 2 धावा आल्यात या. पुन्हा एकदा निलेश सज्ज असेल, समोर फलंदाज असेल ते पंकज पाटील. पंकज पाटील याने खेळलेला चेंडू तिकडे शतरक्षक कमीनात धावलेत. या ठिकाणी 1ची 2 आणि फलंदाज बाद, फलंदाज बाद. या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी थुरप हा पाहायला मिळाला, जबरदस्त फेकी पाहायला मिळाली मिन्नाची. आणि त्या ठिकाणी कलेक्शन देखील चांगलं आणि फलंदाज अशफाक देखील मैदान सोडावं लागेल. या अशफाक. धन्यवाद चंदू दादा. नक्कीच फेमस रायगड असो, ठाणा असो, नवी मुंबई विभाग असो, आमचे फेमस विश्वनाथ दादा मस्कर, त्यांचा उद्या वाढदिवस आणि आजच 12 वाजल्यापासून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव चालू होईल त्यांच्या मोबाईलवरती. आणि त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी या मॅचचं आयोजन, जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. समस्त नारिवली ग्रामस्थ मंडळ, समस्त दैसर ग्रामस्थ मंडळ, नागाव 40+ नागाव ग्रामस्थ मंडळ, सरपंच या ठिकाणी मी म्हणेन ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं या मॅचसाठी जी काही मदत केली, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा लव भोईर चेंडू खाली येतोय. 1च धाव येईल. 1च धाव्याने सांगितलं भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट निलेश भोईर नामक या गोलंदाजांनी मिळून दिलाय. तो पडगे 40+ संघाला जरी थोडासा मागडी गोलंदाजी केली संतोष भोईरेने, मात्र ती मागडी ठरणार नाही करते. ते 2 महत्त्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलेत. जबरदस्त या ठिकाणी त्यांनी देखील गोलंदाजी केली. 2 षटकार 2 चौकार त्याच्या. चला यानंतर वावंजा खिडूकपाडा 40+ आणि तुर्बे 40+ दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे. प्रदीप चोरमेकर. थोडासा फंबलिंग क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं या ठिकाणी आपण सुभाष ठाकूर आणि संतोष भोईर थोडंसं आपण पाहतोय तिकडे फंबलिंग क्रिकेट पाहायला मिळाला. लगेच 2 धावा आल्या. 2 धाव्याने सांगितली धावसंख्या भर. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 33. डबल तिरी या ठिकाणी 33 धावा. प्रदीप चोरमेकर आणि पंकज पाटील एकच झाली. हॅलो. तर याचबरोबर आमचे युवा नेतृत्व आदरणीय पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय योगेश शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की आपण असनस्त व्हायचं आहे. योगेश शेठ या. 34 2 आल्या. पुन्हा एकदा निलेश सज्ज असेल, समोर फलंदाज प्रदीप चोरमेकर. प्रदीप देखील एक हडीटर फलंदाज आहे. हॅलो. मात्र या ठिकाणी आता डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. त्याला माहित आहे विकेट जास्त गेलेत. एकेरी दुहेरी धावांना स्कोरबोर्ड हलू 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 पुढे सरकत जायचा आणि एखादी षटक येईल त्याला त्याच्यावरती जोर लावायचा, त्याच्यावरती हाणामारी करायची. चलो मंडप वाले हमारे मंडप डेकोरेटर वाले किधर हो भैया, आ जाओ, आना है आपको. घ्या पाणी घेऊन जा. चला 12वे दोन्ही संघाच्या 12वे प्रतिनिधी आपण पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये लगेच करायची आहे. जा 12वे आहे ना तू, मग जा मैदानामध्ये.
हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बघा, एक कॅप्टन खिडूकपाड्याचे आहेत इथे. हा दोन्ही आहे. चला तुर्बेचे पण कॅप्टन आहेत. कैलास इथे आहे आणि तुर्बेचे कॅप्टन देखील आहेत. यानंतरची लढत असेल तुर्बे 40+ वर्सेस खिडूकपाडा 40+. किशोर पाटील, पडग्याचे किशोर पाटील जर यांनी कॅच पकडली तर आमचे चंद्रकांत दादा पाटील नागाव यांच्या वतीने 500 रुपये दिले जातील. तर किशोर आता तयार राहा, सज्ज व्हा. चला पडगे संघ, आपण 3 षटकं फेकण्यासाठी 16 मिनिटे घेतलेली आहेत. 4 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक फेकायचं आहे, लक्ष केंद्रित करा. नंतर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. चला गोलंदाज कोणाला आहे? लहू भोईर. यस. तर चिंद्रन गावचे आदरणीय जगन मुंबईकर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. सामन्याचा आनंद ते देखील घेतात. स्क्रीनवरती आमचे योगेश शेठ भोईर, रवी शेठ भोईर नक्कीच पाहतोय आपण. चला लहू भोईर आलाय या ठिकाणी. 4थं षटक प्रगतीपथावर, 4थं षटक लहू भोईर यांच्या माध्यमातून. समोर फलंदाज पाहतोय आपण प्रदीप चोरमेकर. प्रदीप साडिया, चेंडू फेकेल लहू. मस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि निलेशने चेंडू अडवलाय. तोपर्यंत या 2 धावा डायरेक्ट हिट झाले. डायरेक्ट कस्टमवरती चेंडू आदळलाय. मात्र तिथे लगेचच बघा पंकज आणि प्रदीपने लगेच 3 धावा जोडल्या. या 3 धावांनी सांघिक धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या कल्पेश आता जाऊन पोहोचली आहे 38. 4 गडी बाद 38 धावा या ठिकाणी. श्रीमलंग 5 गडी बाद 38. 38 धावा झाली आहेत श्रीमलंग म्हणजे 40+ संघाच्या. पंच एक शॉट आहे का? नाही ना, ओके. नो बॉल आहे. एक शॉट आहे का? कुठल्या साईडला शॉट आहे बघा. हॅलो. तर नावडे गावचे आदरणीय रोहिदास शेठ खानावकर गोल्डन मॅन हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. चला पंचांचा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. एक शॉट आहे का बघा. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये ही बघा कैद झाले का. पंचांनी सांगितले एक शॉट रन. डिसिजन पेंडिंग. थोड्याच वेळात निर्णय येईल आपल्यापर्यंत. सुरेख क्वालिटी, सुंदर असं प्रेक्षेपण या ठिकाणी. डिसिजन पेंडिंग आहे. बघू थोड्याच वेळात निर्णय येईल. नाही नाही, पंचांनी एक शॉटचा निर्णय दिलाय. थांबा, 12वा प्रतिनिधी बोलू नका. चला पंच आपला निर्णय काय इकडे समजत नाहीये, कारण जिकडे टर्म हिट झाले तिकडे कॅमेरा होता. पंच अंपायर कॉल एक शॉट. चला हा चला पंच कॉल असेल. पंचांचा निर्णय एक शॉट रन. तर धावसंख्या या 2च मिळतील. 2 धावा येतील या चेंडूवरती. पुन्हा एकदा धावा 37. आताचा चेंडू जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकला लहू भोईरेने. चेंडू पॅडवरती आदळला. तोपर्यंत या ठिकाणी संधी होती आणि एक धाव आली आहे. एक धाव्याने सांगितलं धावसंख्या संघाची धावसंख्या आत्ता 38 झाली. बरोबर. चला प्रीतम सर 4 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आपल्याला आणि आता 2 मिनिटं बाकी आहेत.
लव भोईर पुढचा चेंडू. आताचा चेंडू रिव्हर्स अटॅक केला होता आणि चेंडू आणि चेंडूपळीचा संपर्क झाला. निगेटिव्ह चेंडूची सांगता आपण पाहतोय मैदानामध्ये. शांत क्रिकेट या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये चाललेला आहे क्रिकेट. ही तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो ही मॅच आपण पाहताय श्रीमलंग 40+ मास्टर वामनजे आणि त्यांना फाईट करतोय पडका 40+ मास्टर. या ठिकाणी दोन्ही टीम्स पाहिल्या तर या रायगड जिल्ह्यातील दोन्ही टीम्स आहेत. एकमेकांसमोर झुंजतात, एकमेकांच्या तुटी एकमेकांना माहीत आहेत आणि दोन्ही संघ आमने सामने बऱ्याच वेळा आलेत. तर अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल ना, एकच ना, 2 चेंडूचा खेळ बाकी. येस पंच, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज पंकज पाटील. पंकज पाटील स्लोअर पद्धतीचा चेंडू, मस्त फसवा चेंडू या ठिकाणी फेकी केलाय लहू भोईर याने. काही 22च्या रूपाने एक धाव आली आहे. लहू भोईरचं कौतुक करावं लागेल, एकही मोठा फटका खेळू द्यायला नाही आहे या ओव्हरमध्ये. त्यांनी जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतं. लहू भोईर कधी स्लोअर पद्धतीचे चेंडू, कधी फास्ट पद्धतीचे चेंडू, कधी आणि हे षटक. बघूया 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 या चेंडूवरती काय घडलंय. या चेंडूवरती दोन खेळाडू एकाच जवळ आले. कॉल नाहीये, कॉन्टिन्युएशन नाहीये आणि त्याचाच मोबदला मिळाला आहे तो म्हणजेच श्रीमलंग वावजी संघाला. आणि हा चौकार आलाय. हा झेल एकाला कॉल करायला पाहिजे होता, अशोक भोईर किंवा निलेश भोईर. कॉल केला असता तर झेल पकडला असता. मात्र लहू भोईरचं कौतुक करावं लागेल. 3 मिनिटामध्ये हा षटक फेकलाय. मस्त षटक फेकलाय लहू भोईर. जबरदस्त षटक या ठिकाणी फेकी गेलाय. 19 मिनिटामध्ये तुम्ही 4 षटकं फेकलेत. बरोबर दादा, चला स्पीडअप करा. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे वामनचा संघ 44 या आकड्यावरती. आता अंतिम षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, ठोकाठोकीचं षटक. या ठिकाणी कोणता गोलंदाज येईल पाहावं लागेल. 44 धावा झालेल्या आहेत. 11.00च्या गतीने या ठिकाणी धावसंख्या उभारली आहे ती वामनजे 40+ संघानं. आता आलाय सुभाष ठाकूर शेवटचा षटक घेऊन. शेवटचं हाणामारीचं षटक, शेवटचं षटक या ठिकाणी टार्गेट सेट षटक. चला खेडूपाडा टीम आणि तुर्बे 40+ टीम संघनायक आपण येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. जबरदस्त पिक्चर क्वालिटी आणि जबरदस्त या ठिकाणी ऑपरेटिंग आमचे खऱ्या पाहिलं तर अंकीच्या माध्यमातून पाहतोय. मात्र या ठिकाणी आताचा चेंडू कटवलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक अशोक भोईर या ठिकाणी आलाय आणि तोपर्यंत एकच धावली. एकेरी धावेने सांगित धावसंख्येमध्ये बरोबर संघाची धावसंख्या जाऊन 45 या आकड्यावरती. शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज सुभाष ठाकूर. सुभाष ठाकूरचा पुढचा चेंडू. समोर फलंदाज प्रदीप. प्रदीपने मस्त कटवलाय चेंडू. फाईन लेग क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल टू बाउन्स. सीमारेषा बाहेर आलाय. खणखणीत चौकार. डीजे $49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो श्रीमलंग वामनजे संघ. कल्पेश दादा असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी नांगी टेकली की काय. मात्र चौथा षटक आणि या 5व्या षटकामध्ये तब्बल आता 49 धावा आल्यात. जी धावसंख्या म्हणजे 50+ आपण विचार केला होता 50+चा त्याच्या जवळ पोचला येतो म्हणजे श्रीमलंग वामनजे 40+ टीम. सुभाष ठाकूर शॉर्ट पद्धतीचा चेंडू. मात्र आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावलाय. मात्र त्या क्षेत्ररक्षकाला देखील चकून चेंडू गेलाय. सीमारेषा बाहेर आलाय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा. धन्यवाद धन्यवाद. खूप साथ आहे. नवनाथ असतील, खऱ्या अर्थाने मोतीराम दादा असतील, समस्त नागाव, समस्त नारिवली, समस्त दहिसर,
समस्त नावाली सर्व ग्रामस्थ मंडळांनी खूप साथ दिली आहे या आयोजनासाठी. सर्वांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. बॅक टू बॅक 3 चौकार प्रदीपच्या बॅटमधून आल्यानंतर या ठिकाणी प्रदीपचे देखील मनसुबे वाढलेत बघा. 2 धावा जिथे एक होती तिथे दुसरी आली आणि तिसऱ्याचा देखील प्रयत्न. मात्र भाऊ प्रदीप खूप पुढे गेलाय. तिसरी धाव होऊ शकणार नाही आहे. या 2 धावा 2 धाब्यांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 धावा. 55 55 धावा स्कोअरबोर्डवरती पाहतोय आपण. जबरदस्त क्रिकेट, शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढची मॅच आपल्याला खिडूपाडा 40+ आणि तुर्बे 40+ यांच्यामध्ये पाहायला मिळेल. तेही 2 संघ. दादा भोईरची दादागिरी पाहायला मिळेल. रवींद्र भोईरची गोलंदाजी पाहायला मिळेल. तिकडे खऱ्या अर्थाने कैलाश पाटील असेल, उमेश भोईर असतील. पुन्हा एकदा सुभाष ठाकूर. जुना अनुभव. अशी स्ट्राईक चेंज नाही आहे भाऊ. अशी स्ट्राईक नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये नाही तर पूर्ण आता रायगड ठाण्यामध्ये असे नेम चालू झालेत. एकदा तुमचा चेंडू एक्स्ट्रिक्शने गॅदर केला ना का ती धाव नाही आहे. स्ट्राईक रोटेट नाही आहे. एक चेंडू एक धाव का नसू द्या तो चेंडू डॉट झालाय. यस हां दोन्ही साईडने स्ट्राईक सोडावी लागते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. आता मात्र फलंदाज या ठिकाणी बाद. फलंदाज बाद. 5 षटकाचा खेळ संपलाय. 55 धावा या ठिकाणी टार्गेट सेट झालाय. 5 षटकामध्ये विलासदा 5 षटकामध्ये 55 धावा आपण या ठिकाणी कुठून काढल्यात आणि 56 धावांचा टार्गेट भाई आपल्या टीमने समोर पडगे 40+ समोर ठेवलाय. तर पडगे 40+ टीम कशा पद्धतीने धावा या चेस करतोय का वामजे संघ या धावा डिपेंड करतोय. कारण मागच्या मॅचचा जर विचार केला तर एक मॅचमध्ये धावा डिपेंड झाल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या. तर या मॅचचा आपण बघूया काय घडतंय काय बिघडतं त्याचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर अमित पाजी. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या टॉस बॉक्समध्ये. हॅलो. तर मी विनंती करेन सन्माननीय आमचे उद्योजक आदरणीय पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व योगेश भोईर यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉस करणार आहोत. तर चला दोन्ही टीम कॅप्टन, खिडूकपाडा टीम कॅप्टन आणि तुर्बे टीम कॅप्टन आपण यायचं आहे. चला श्रीमलंग वामजे संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. चला लगेच आपण लगेच मैदानामध्ये जा. तर टॉस इथे केला जातोय. यस दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर काय कॉल असेल? नवनाथ सालुंके आणि मोतीराम पाटील. ओके 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 ठीक आहे. पाटील मोतीराम पाटील कॉल आहे. तर इथे आलाय नवनाथ सालुंके. तर टॉस जिंकलाय तुर्बे टीम कॅप्टन. तर काय डिसिजन असेल? एक छोटी टीम मीटिंग घेतो मी आणि नंतर डिसिजन देतो. चालेल? ठीक आहे ओके. आता तर चला नक्कीच स्पर्धेबद्दल काय सांगाल? एक चांगलं आयोजन, खेळाडूसाठी एक चांगलं मैदान, एक चांगलं आयोजन एवढंच बघू शकतो. येस थँक्यू. तर डिसिजन इथून द्यायचं आहे. आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. येस ओके चला थँक्यू. तर यस इथे ओके. तर चला टॉस जिंकलाय तो तुर्बे टीमने आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. इथे पडगे संघाचे आमचे बिग सपोर्टर आणि आदर्श व्यक्तिमत्व आमचे योगेश भोईर यांचा आपण सन्मान घेणार तत्पूर्वी थोड्या वेळामध्ये. तर चला म्हणजे 40+ संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा. तत्पूर्वी या ठिकाणी एक ऑब्जेक्शन आले बघा. विश्वनाथ शेट्टी पडगे संघ आपल्या टीमवरती एक ऑब्जेक्शन आलं. आपला 12वा खेळाडू हा ड्रेस कोडमध्ये नाही आहे. तर वामजे संघाच्या 12व्या खेळाडूंनी ऑब्जेक्शन घेतलाय. तर आयोजकांचा जो काही निर्णय असेल त्याच्यावरती आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. यस तर व्यासपीठावरती नक्कीच ज्यांचं इथे आगमन होतं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक शाईन गाडी आपल्याला जी मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे ते उद्योजक
आणि उद्योग क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय सोनारपाडा गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नरेश ठाकूर साहेबांचं इथे आगमन होतं आहे. त्यांना विनंती करेन की आपण यावं. नरेश शेठ, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर एक सूचना आहे बघा पडगे संघासाठी, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या आणि ही सूचना सर्व संघांना आहे. कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा रूल आहे. तुमच्या 11 तर असतील, 12व्याला देखील तोच ड्रेस कोड असायला हवा. समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं आहे तर कमिटीच्या नियमानुसार पडगे संघाला 2 रनची पॅनल्टी घोषित करण्यात आली चला, आहे. पडगे संघ आणि निवा. डिसिजन टॉसला जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला तुम्हाला निर्णय इथून देऊनच जायचा आहे. पेंडिंग डिसिजन राहणार नाहीये. आणि अजून एक नियम आहे बघा, इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. जर एखाद्या संघाचा कॅप्टन नसेल तर अपोजिट संघाच्या कॅप्टनला टॉस विन करार दिला जाईल. कारण इथे पडगा वर्सेस वावंजा संघाचा कॅप्टन नसल्यामुळे पडगे संघाला टॉस विन करार दिला होता. म्हणजे नियम हे स्टार्टपासून सुरू आहे, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. हा, आणि ऑब्जेक्शन जर असेल तर तो ऑब्जेक्शन आपल्या खेळाडूंनीच घ्यायला हवा आहे, याची नोंद घ्या. तुमच्या प्रेक्षकांनी जर ऑब्जेक्शन घेतला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. आणि ऑब्जेक्शन असेल तर तो तुर्तास लगेच घ्यायचा आहे, याची देखील नोंद आपण घ्यायची आहे. तर ओके. पडगे संघ 55 झाल्या होत्या, 2 धावांची पेनल्टी, 57 झाल्या, 58चा टार्गेट. तर विश्वनाथ शेठ आपण मस्कर 58चा यांना टार्गेट डोक्यामध्ये घेऊन चाला. विनंती करेन आता की 55 कराल. आपल्या Yes. शुभास्ते इथे तर टार्गेट 58चा असणार आहे. तर काय घडतंय काय बिघडतंय याचा धावतोरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया. हिंदीचा एक गोड आवाज. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चॅम्पियन ट्रॉफी झाली आणि चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन ठरला तो इंडिया संघ. आणि इंडिया संघाचं खऱ्या अर्थानं स्टार प्रोस आणि होस्टार यांच्यावरती जी हिंदीची कॉमेंट्री रंगली होती, आमचे सिद्धू पाजी यांच्या शैलीने या ठिकाणी कॉमेंट्री, आमचे अमित पाजी यांची कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळेल. चला म्हणजे संघ आपण शत्रक्षण सजून घ्या. इथे टाइम आम्ही अलर्ट केलाय, टाइम इथे चालू केलाय. चला तर इथे सन्मान घेतो आपण. पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय योगेश शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. वेळात वेळ काढून ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभार. आणि विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करण्यात आला आहे. धन्यवाद, थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया संदीप पाटिल साहब और सत्यन म्हात्रे साहब. चलते मैदान के अंदर अभी जीतने के लिए पड़गे 41 टीम को रन चाहिए 58. तो 58 का पीछा करना है. दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर उतरे हुए हैं, लेकिन यहाँ पटाखों की आतिशबाजी. हॅलो हॅलो हॅलो. यस, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फटाक्याची आतषबाजी पाहिली आणि फटाक्याची आतषबाजी ही या व्यक्तिमत्वाच्या स्वागतास्तव केली जाते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जी 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळते, शाईन बाईक नक्कीच मॅन ऑफ द सिरीजसाठी आहे. आणि ती आम्हाला इथे ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते सोनारपाडा गावचे आदर्श व्यक्तिमत्व, उद्योग क्षेत्रातील खूप मोठं नाव, सन्माननीय नरेश ठाकूर साहेब सोनारपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. आणि या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून 40 ते 45 बाईक सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. आणि या वर्षामध्ये 3 ते 4 बाईक अजूनपर्यंत त्यांनी सुपूर्द केलेल्या आहेत. तर नरेश शेठ, स्वागत आहे तुमचं, आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांचे खास जवळीक मित्र आहेत, तर त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं स्वागत. यस अमित. यस, शुक्रिया संदीप पाटिल साहब. खतरा है अंदर, लेकिन फिलहाल अंपायर ने रेफर किया टीवी अंपायर के पास, लेकिन अभी स्लो मोशन के ऊपर पता चलेगा बल्लेबाज को धोखा है या सुरक्षित है. नॉट आउट. ये देखिए
तो बल्लेबाज इस बार पॉपिंग क्रिच के अंदर बल्ला है ना जमीन को इस बार पूरी तरह से टेक के चले गए। गुड रनिंग बिटवीन द किट। और देखिए 8:33 पे पहली बॉल पड़ चुकी है। हॅलो, तर पडगे गावचे आमचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय योगेश्वर भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद। और ये देखिए खूबसूरती के साथ इस बार दूसरी गेंद मोहसिन जी, और सुंदर बॉल, गुड डिलीवरी। और निखिल पड़ गया कि हमारे इनका आगमन हो चुका, हार्दिक स्वागत। लेकिन ये बहुत ही बढ़िया बॉल छक्का दिया बल्लेबाज। यहाँ देखा जाए तो मेरे हिसाब से सुभाष ठाकुर को 3 गेंदें खत्म हो चुकी है। 8:34। और इस बार ऑन साइड के ऊपर ग्लांस किया है। ओह माय गॉड, चलिए गेंद सीमा रेखा के नजदीक, गेंद को हो अंत में बॉल सीमा रेखा पार, नंबर 4। जबरदस्त ये कड़ाकेदार आयोजन नियोजन विश्वनाथ शेठ मस्कर साहब और इनके जन्मदिन के तौर के ऊपर जयगावदी क्रिकेट टीम नारिवली इनके माध्यम से किया, और रेगुलर और 40+ क्रिकेट डे नाइट धमाका 2025। और ये रात अभी काली हो गई है पूरी तरह से, उजाला देखिए चमक रहा है, क्या क्या बात है। शॉट ऑफ लेन, हवा में कैच इट, आउट। सुभाष ठाकुर के पारी का खात्मा। लो भोईर साहब, सुभाष वापस आ गए हैं निराश हो गए। जहाँ देखिए थोड़ी ताकत, और अगर उसके ऊपर से मारते ना, हुक करते जोर से, तो बड़ा मज़ा आता। लेकिन निराश हो के ड्रेसिंग रूम में वापस एक बड़ी मछली जाल में फंस गई पड़गे की। और देखिए उसका टेंशन, वो खुद पायदान के ऊपर बैठ गए नीचे। क्योंकि खिलाड़ी का जब क्लास अच्छा चलता है और वो गलत शॉट खेलते तो उसका टेंशन उससे ही होता है। लेकिन गलत गेंद के ऊपर ही आउट हो चुके। शॉट ऑफ लेन थी, इसके ऊपर जोरदार हुक करना चाहिए था, कहीं भी मार देते थे। लेकिन वो जो खिलाड़ी शॉट फाड़ने के ऊपर है, उन्होंने सही टाइम के साथ कैच को लपका। और देखिए संदीप पाटिल साहब, इस बार देखा जाए भोजन का आनंद जानते शाकाहारी है, 12 बजने के बाद जलवा होगा, क्योंकि पाटिल भास्कर साहब का बर्थडे। और ये एक बार फिर से, और मारो, हिटिंग करने के लिए और निशाना लगाने के लिए बचपन में कंचे और ज्यादा खेलना पड़ता है। लेग बाई के रूप में सिंगल और स्कोर जाएगा 7 रन। और मामा देखिए कैसे हमारे खली है, खली। पहले ओवर में 7 है, बढ़िया ओवर साबित हो चुका है। यहां मोहसिन शेख का 4 मिनट में ओवर खत्म किया है। आने वाले दूसरे गेंदबाज कौन के, और आज इस बार अंकित 24 में रन चाहिए। फिफ्टी वन। ये देखिए मैंने उसको पूछा रन कितने चाहिए, वो 21 बोला। इसका मतलब ये है वो पड़के के चक्कर में पलटने के बाद देखिए परिणाम क्या हुआ। लेकिन अभी अभी उन्हें कन्या भी हो चुकी है। और उनका भी एक डायलॉग बहुत फेमस हो चुका था, मामा की मस्ती में। प्रकाश पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर 51 चाहिए। शॉट लव ठाकुर का, भोईर का, और ये सामने डाउन द ग्राउंड। दूसरा खतरा नहीं, ये नहीं चल पेगा 40 वालों, ये नहीं चल पे, क्योंकि
इस तरह से थ्रो आएगा ना तो बल्लेबाज सुरक्षित क्रीज में पहुंच गए हैं। 2 के साथ पड़ गए 41 टीम का स्कोर 9 रन 9 पे स्कोर। फुल टॉस है, ऑन साइड के ऊपर खेल दिया है, गैप में गेंद चली गई है। और ये देखिए मिड विकेट फील्डर का क्लास देखिए, बहुत ही बढ़िया एफर्ट, लोअर फुल टॉस गेंद थी और गुड फील्डिंग मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और 2 के साथ पड़ गए 41 टीम का स्कोर 11 1 विकेट के नुकसान पे। अशोक भोईर ने अभी तक खाता नहीं खोला क्योंकि वो स्ट्राइक के ऊपर आए ही नहीं। तीसरी बॉल और शरीर से दूर रखा है, आउटसाइड ऑफ टर्म बॉल, यही दिमाग चलाया और इसी के साथ ये गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन मिलेगा नहीं। ये शॉट हवा में लेकिन नो मैंस लैंड में एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच में गेंद चली गई है और फील्डिंग अच्छी हुई, 2 रन मिलेंगे। तीसरे के लिए भाग रहे हैं, खतरा बनेगा नहीं, पोम पर क्या है ये इस बार देखना पड़ेगा रेफर के अंपायर ने, टीवी अंपायर के पास। अभी अंपायर कहाँ गए? चलिए नवनाथ शालून के सब आइए। तो बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, बल्ला हवा में है, तो हमारे नवनाथ शालून के साहब जरूर देखेंगे जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला हुआ है। रेफर किया, बल्लेबाज देखिए बल्ला हवा में है या नहीं या पहुंच गए। और इसी के साथ बल्लेबाज यहां नॉट आउट, सुरक्षित क्रीज के अंदर गए, पैर भी अंदर गया, बल्ला भी चला गया। 14 रन। चौदह पे स्कोर। यह सुंदर शॉट, स्लॉग हिट किया है, घुटना टेक, तमाशा देख, इट्स अ ब्यूटीफुल 6 आरटीजी। इस बार छक्के के साथ अशोक भोईर ने शुरुआत कड़क की है। ओह देखिए गावस्कर, और ये खतरा, लहू जी अटक गए, लहू जी अटक गए लगता है, अब भी मुझे लगता है अटक गए। मैं कह दिया ना, आधे रास्ते में गए थे फिर पीछे मुड़कर आ गए, तब तक थ्रो आया और लहू भोईर के पारी का खात्मा डी। शॉट मारने गए थे, फिर गेंद अंदर आई, इसलिए बाहर से उन्होंने डिफेंड किया था, लेकिन थ्रो सही आया और टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 20 रन 2 विकेट के नुकसान पे पड़ गए 41 टीम का स्कोर है। फिलहाल देखना पड़ेगा, जीत किसी की होगी। पानी की बोतल दो, क्योंकि अभी उम्र बढ़ चुकी है, थकान आती है और वो शरीर का जब पानी कम होता है तो आदमी को थोड़ा चक्कर जैसा लगता है। लेकिन 41 खिलाड़ी सभी थोड़ी सी ज़्यादा इतनी रिस्क भी मत लो, जिनसे अभी ये क्या हो रहा है कि उम्र बढ़ने के बाद थोड़ा सा थकान आता है, दम भी लग जाता है आपको। प्रीतम पाटिल नए बल्लेबाज, बैटिंग क्रमांक 4 के ऊपर मिडल ऑर्डर के बल्लेबाज। फिर से मोहसिन शेख बॉलिंग ट्रैक के ऊपर। 20 और जीतने के लिए मेरे से 36 चाहिए, 38 और सुंदर बॉल, मोहसिन जी ने गेंद को आगे ही फेंका, देखिए
बल्लेबाज ने फुटवर्क का इस्तेमाल करके गेंद को उठाने की कोशिश की थी प्रीतम पाटिल जी ने, लेकिन कामयाबी नहीं मिली। गुड बॉल। नेक्स्ट बॉल। शो ये इस बार किनारा लग चुका है, टॉपेज है और ये मौका हाथ से गया। वेल पीछे ट्राई अच्छी की थी उन्होंने, अगर लग जाता तो मामला ही बनने वाला था। मौसम जी इस बार देखा जाए जो थोड़े से पीछे चले गए थे, थर्ड मैन के ऊपर गेंद को खेला था। एक सिंगल के साथ पड़ के टीम का स्कोर 21-21। और हाउस दैट अपील की थी और ये मामला उधर। मौसम जी आपका दिमाग नहीं चला। अंबरनाथचे सन्माननीय उद्योगपती रमेश शेट्टी यांचं आगमन झालेल्या मंचावर त्यांचं आम्ही सर्वप्रथम शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि ज्यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला फ्रूट दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आपलं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करते। अगर मौसम जी का दिमाग चलता ना तो प्रीतम जी के लिए खतरा था, लेकिन खतरे की घंटी बजी नहीं। इक्कीस और ये हवा में, लेकिन फाइन लेग के ऊपर गेंद चौका मिलेगा। 4 रन डीजे। ये बाउंड्री आ गई लंबे टाइम के बाद। इस बार देखा जाए क्रॉस बैट से चलाया और रिवर्सिव के तौर के ऊपर ये शानदार ये चौका आ गया। रिवर्सिव दुधारी तलवार है, चलता है तो तीर नहीं तो तुक्का, लेकिन तीर बाउंड्री का देखने को मिल चुका है। सत्तर मात्र नहीं, वो उनका कमर के स्कोरों का कहना कि मुतखड़े का प्रॉब्लम है, नहीं बोले उनकी स्टाइल ऐसी है चलने की। पेट देखिए कितना बड़ा है, कुंभकर्ण के बाद उनका पेट है वो। और शपलों के खेलने की कोशिश, लेकिन रन कोई मिलेगा नहीं है। टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 25-25। जीतने के लिए अभी भी रन चाहिए मेरे हिसाब से 33 चाहिए। दिल्ली दूर है, धमाका चाहिए, लेकिन धमाके में 13 में 33। स्लो रन का प्रयोग, गुड बॉल। क्या मौसम जी की गेंदबाजी चली है, 2 ओव्हर में नाकाबंदी की। इस पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, विनंती असेल। चला आपण इकडं पाण्याची मागणी होते। 52 40 आणि पड़गे 40 टीम के बीच टक्कर है, लेकिन चलते डीजे के पास, लेकिन 12 गेंदे और जीतने के लिए 33 चाहिए। 12 33। अंदर और सचिन जी ठाकुर जो तीसरे अंपायर है, जो पडले से बिलोंग करते हैं। 12 चेंडू आणि 33 धावांची गरज।
तो हर ओवर में 16.50 का रिक्वायर्ड रन रेट है और इस रन रेट को तोड़ना है ना, तो अब प्रीतम जी पाटिल और अशोक जी भोईर को हमला करना पड़ेगा, नहीं तो प्रेशर और बढ़ता जाएगा। लेकिन बॉलर मिस्टर ऋषि आए हैं गेंदबाजी करने के लिए और हमारे बदौलत देखिए हमारे दोस्त हमें छोड़ के जो काम कर रहे वो गलत कर रहे हैं। देखिए प्रतीक जी मोकल, महेश जी पाटिल, कैसे हमारे जॉन लीवर, ओ ये देखिए चश्मा। हाँ, और फिलहाल तो इस बीच 12 में 33 चाहिए, लेकिन इस प्रकार गेंदबाजी कैसी होगी यहाँ भवनजी की देखना पड़ेगा। राइट आर्म और विकेट, जोरदार हिट करने के बल्ले का अंदरूनी किनारा लग चुका है और ये सिंगल मिलेगा, लेकिन अंपायर मेरे हिसाब से यहाँ एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा। 26-26। देखिए नई नई शादी होने के बाद देखिए क्या खुशबू है, वाह छा गए गुरु बगैर बादल। और 11 गेंदे और 32 चाहिए, 11 में 32। चेहरे के देखिए जो सौंदर्य देखिए कैसा टक्कर, ओ ये क्या हुआ है, ये हमें छोड़ के लग गए। और ये देखिए बेचारा क्या है, और ये दांत देखिए, और प्रतीक मोकल देखिए डावरा में परफेक्ट काम। और ये गेंद अंपायर मेरे हिसाब से क्या होगी, आपके हिसाब से क्या है, वाइड बॉल। तो वाइड +1 मिलेंगे 2 और स्कोर जाएगा आगे, यानी कि स्कोर हो चुका है 28। जीतने के लिए अभी भी 30 रनों की दरकार है, लेकिन हमला इस इंपॉर्टेंट बात है। थर्ड अंपायर की मांग की है, अंपायर कैसे अड़ी, थ्रो ऑब्जेक्शन। माय गॉड, देखिए नवनाथ शालुंके साहब, नहीं तो हमारे मोतीराम दादा भाई है। दोनों में से एक को डिसाइड करना है, क्योंकि सिक्के के ऊपर तुम्हारा दोनों का नाम है ना। तो मोतीराम दादा और नवनाथ साहब, इनके नाम से एक सिक्का है, किसका ज्यादा होगा देखना पड़ेगा। लेकिन ऐसा कोई मामला आएगा तो उन्हें प्रश्न पड़ेगा ना कि कौन जाएगा, मैं तू, तो उसके लिए भी बड़े साहब सिक्का उड़ाना पड़ेगा। 12 में मुझे लगता है यहाँ 11 में 30, 11 30। अकरा चेंडू आणि 30 धावांची गरज। 11 बॉल और 13 रन, 30 रन टू विन। लेकिन 2 बल्लेबाज मैदान के अंदर 22 शॉट के पट्टी के ऊपर मौजूद है और इस हालात में आपको मारना है, और ऐसा नहीं मारना बॉलर को तड़ी देना है। अगर वो अपना रूप अपने धारण नहीं किया, बुनियाद परफेक्ट नहीं बनी ना, तो टीम के लिए खतरा भी हो सकता है। बघा इकडे बक्षीस आलेले आहे, 5 दिवसीय बक्षीस आहे। सन्माननीय भरत भोईर साहेब यांचा जो कटआउट आहे, नागावचे आहेत त्यांचा जो तिथं, आणि नारोलीचे, त्यांच्या 2 कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर सौरभ भरत भोईर यांच्याकडून 1000 रुपये। 5 दिवस फक्त आता काम करा, निशाणा परफेक्ट लावा भरत भोईरला। दोनों को हिट करो, एक को मत करो, एक नागांव का है, एक नारोली का है। दोनों में से किसी के बैनर को हिट किया ना 1000 रुपये। लेकिन वो मैच मुकाबला शुरू, टीवी अंपायर यहाँ मौजूद है।
अगली बॉल, ये जोरदार इस बार अक्रॉस लाइन खेलने गए थे, मिड विकेट के ऊपर गेंद, और ये दूसरा रन पूरा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, सही तालमेल, 2 के साथ पड़ के टीम का स्कोर आगे बढ़ता है 30। अभी 9 गेंदें शेष है और 28 रन चाहिए, 9/28, माफ कीजिए 10 गेंदे, 10 में इस बार देखा जाए यहां 28 चाहिए। और जोरदार हिट करने गए थे लेकिन लेग स्टंप के बाहर है, वाइड बॉल। गेंदबाजी करते समय थोड़ा सा लेग कटर कर रहे हैं और बाहर गेंद को निकाल रहे हैं, लेकिन वो दिशाहीन भटकी गेंदबाजी हो रही, गोंधली तैयारी, और एक बार फिर से खराब गेंदबाजी, डिसिप्लिन गेंदबाजी में नहीं दिख रही है, अपने पास गति है लेकिन दिशा नहीं, तो बिल्कुल दशा है। और छक्के के लिए रविदादा भोईरिंग की तरफ से प्रीतम पाटिल को है 1000। ये इस बार देखा जाए लॉन्ग ऑन के ऊपर गेंद, जोरदार पिकअप शॉट खेला हुआ था। हॅलो, यस, तर बामाले गावचे उद्योगपती आदरणीय विवेक शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं। विवेक शेठ भोईर बामाले यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। तसेच दहीसरचे आमचे शिवा भाई इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। और ये वाइट की क्या है, फैक्ट्री है क्या? ऐसे गलत गेंदबाजी मत करो भाई साहब, 9 गेंदे और 24 चाहिए और अभी गेंदबाजी सुधारना चाहिए, इसमें घाटा बहुत हो चुका है। मुझे लगता है 3 वाइट डाल चुके आप, 4 देखिए स्कोर बता रहे, तो इससे इस बार देखा जाए ये फायदा हो रहा है, फुकट के रन आ रहे, अतिरिक्त रन जिससे स्कोर हो चुका है 34, 9 चेंडू आणि 24 धावा, 9 गेंदे 24 चाहिए। अंपायर है ना इधर? है अंपायर मौजूद है, अंपायर है। ये क्या कर रहे गोंधली साहब, आपको क्या हुआ है मुझे पता ये नहीं चल रहा है, आप जानबूझकर, लेकिन अंपायर का क्या बताएंगे? जरूर जरूर अंपायर देखिए, पहले लाइन के अंदर है कि लाइन के बाहर गेंद गई, ये देखना पड़ेगा। यस, चेक करेंगे इधर, जरूर देखिए। पंचन अभिनंदन से चेंडू लाईनीच्या बाहेर गेला का आते बघा। वाइड बॉल अंपायर, हॅलो, यस। तर बामालीचे सन्माननीय विवेक शेठ भोईर उद्योजक इथे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती, आणि त्याचबरोबर बामालीचे सन्माननीय नितेश शेठ भोईर यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती, आणि आमचे दहीसरचे शिवा शेठ हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। यस पाटिल साहब, 9 गेंदे और 23 रन, ये उड़ाया, लेकिन क्या, ओ माय गॉड, बेल ट्राई, दूसरा रन पूरा होगा, देखिए प्रीतम जी भाग रहे हैं जोरदार तीसरे के लिए, मगर 2 ही रन, और इस बार इस 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 37, जो बाउंड्री थी वो इस बार 2 रन आड़ा दिया। चेक केला जाईल, आहे ना? ओके ओके, चला, इथे आमचे शिवा शेठ भोईर दहीसर यांच्या वतीने आईवा कॅससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, आणि आमचे सन्माननीय भरत शेठ भोईर नारिवली आणि सन्माननीय भरत शेठ भोईर नागाव या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या वतीने जो कोणता प्रेक्षक बाहेर कॅश पकडेल आईवा कॅश, त्याच्यासाठी देखील 500 रुपये आहेत, म्हणजे एका कॅशसाठी 1000 रुपये मिळतील। क्या बात है, क्या बात है, बढ़िया, इस बार आईवा कैच के लिए इनाम है। विवेक शेठ भोईर बामाले इथे आलेले आहेत, नितेश शेठ भोईर हे देखील आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। और एक बार फिर से मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, थोड़ी नीचे डाली हुई गेंद है, दूसरे के लिए जा रहे हैं, इसी के साथ खतरा बन सकता है क्या? और नहीं, पहुंच गए बल्लेबाज अपने घर के अंदर। क्या चल रहा है? तो 2 रनों के साथ ये ओवर हुआ खत्म, और पड़ गए 40 का स्कोर है 40। जीतने के लिए मेरे हिसाब से 6 बॉल 18, साला 18,
चलिए पानी चाहिए, पानी लेके जाओ। ये ओवर गोंदली का महंगा साबित हुआ मेरे हिसाब से। इस ओवर में रन जो आए, चलिए प्लेयर को पानी चाहिए, जल्दी लेके जाओ। यस, ये साहब सेट आपने सही दिया। ओ क्या बात आहे, फटाक्याची आतषबाजी आपण पाहतोय, ज्यांचं इथे आत्ताच आगमन झालेलं आहे, सन्माननीय विवेक शेठ भोईर आणि सन्माननीय नितेश शेठ भोईर, बामालीचे उद्योजक आहेत। त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आणि फटाक्याची आतषबाजी त्यांच्या स्वागत असतो आपण इथे पाहिली आहे। वेलकम विवेक शेठ, वेलकम नितेश शेठ, स्वागत आहे आपलं, आणि शिवा शेठ भोईर आपलं देखील स्वागत आहे। बघा, विनंती आहे या मॅचमध्ये नक्की स्कोरर नितेश, जरा टायमिंग जर झाला असेल ना तर लगेच तुम्ही तिकडनं डिक्लेअर करा। आयोजक कमिटीची सूचना आहे का या सामन्याला किमान तासाच्या वर वेळ गेला आहे असं वाटतंय मला। देखिए अंपायर पटेल साहब ये है कि उन्होंने वाइड 4 फेंकी, उसके बाद ऑब्जेक्शन आया है, तो फिलहाल ये थोड़ा वक्त गया है। लेकिन अभी आखिरी 6 बॉल जीतने के लिए 18 साला 18। चला 7 चेंडू आणि विजयासाठी 18। इकडं मात्र पडगे 45 संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती 40ला 2 गडी बाहेर, 4 षटकांनी धावा ते 40, 2 गडी बाद 40, 6 चेंडू 18। अशफाक से गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए, और सामने बल्लेबाज है अशोक भोईर जो मेरे हिसाब से 12 पे खेल रहे। प्रीतम जी व्यक्तिगत देखा या 7 पे खेल रहे। कट करने गए थे आउटसाइड ऑफ स्टंप, गेंद तेजी के साथ गेंद को फेंका था, और 5 में 18 चाहिए। दबाव आ रहा है इस बार पड़के के ऊपर, और ये दबाव की बाल्टी हटाने के लिए अभी आक्रमण। तर नागावचे आमचे सचिन पाटील इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। कालच ज्यांची एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली, तर सचिन या, स्वागत आहे आपलं। अपील इसका मतलब हमारी मांग आप पूरी करो। ठुकरा दिया अंपायर ने, खारिज किया, और लेकिन रन मिलेगा। एक अंपायर बल्ले से आ चुके। देखिए अंपायर कितने तीक्ष्ण है, अंपायर की नजर बाज के जैसी है, और कान में जो मैल था अंपायर का ना वो साफ करके आए, तो आवाज परफेक्ट। तो फिलहाल अभी गेंदे बची हुई मेरे हिसाब से 4, और रन चाहिए 17 चाहिए। खतरा देना है तो ठोको, या बस वे टुकु टुकु के शॉट, इसमें दम कुछ नहीं पड़गे वालों, मारो। यस, किनारा लगा है लेकिन पीछे प्रोडक्शन है। 3 में चाहिए 17, तीनों छक्के चाहिए। प्रवीण भाई के चेहरे की देखिए लाइट और चल गई है, खुशी। लेकिन याद करो कॉर्नलेस ब्रैथवेट ने ठोके थे 4 छक्के, बेन स्टोक्स की चटी ढीली की थी 2016 के विश्व कप में, और पड़गे के मैदान का प्रीतम जी ने कारनामा किया था टेम्बोले टीम के खिलाफ। लेकिन वो टाइम अलग है, ये मैदान अलग है, टीम अलग है, और आगे नहीं, स्टेप आउट नहीं हो रहे, कदमों का प्रयोग नहीं कर रहा है। मोबाइल में नेटवर्क नहीं और क्रिकेट में फुटवर्क नहीं तो मजा नहीं। 2 गेंदें शेष 17। सुंदर गेंदबाजी शेख की चल रही है। अशफाक शेख खुश नहीं हो रहा है, इसका मतलब यह है अब पड़गा टीम के लिए मैच जीतना असंभव और असंभव हो चुका है। 1 गेंद 17। क्या गेंदबाजी की, गेंदबाजी मोहसिन शेख की गेंदबाजी, और उसके बाद अभी ये अशफाक शेख, ये शेख बंधु ने सुंदर गेंदबाजी की, हौसला अफजाई किया है।
किनारा लग चुका है लेकिन पीछे प्रोडक्शन है। 16 रनों से बड़ी जीत हार जीत, अभिनंदन 52+ टीम, हट लग पड़ के 40+ टीम आभार व्यक्त करते और इस बार ढेर सारी शुभकामना देते हैं 52 टीम को। हॅलो, येस आपण सत्काराकडे वळणार आहोत।